समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया सध्या सुरू असून पाहू शकता समाज कल्याण विभागाची भरती प्रक्रियामधला आजचा जे 11 मार्च 2025 आजची जी सहावा दिवस आहे आजचा। या 6व्या दिवसामध्ये पहिले जे 2 सत्र झाले, सकाळचा सत्र पहिली शिफ्ट आणि दुपारचं सत्र दुसरी शिफ्ट, यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आले होते, पॅटर्न कसा आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात। जो TCSचा पॅटर्न आहे त्या पॅटर्नमध्ये काय चेंजेस झालेत, कसे प्रश्न विचारण्यात आले आहेत आणि कशा पद्धतीचे प्रश्न, कशा पद्धतीचा पॅटर्न आहे हे डिटेलमध्ये जाणून घेऊयात। जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत हे पहिल्या शिफ्टचे समजले आहेत, तर ते प्रश्न मी डायरेक्टली यामध्ये सांगितले आहेत। त्याचबरोबर दुसऱ्या शिफ्टमध्ये पॅटर्न कसा आहे हे समजलेलं आहे, तर त्याची माहिती मी सांगत आहे। पाहू शकता सामान्य ज्ञान GK सेक्शनमध्ये कोणकोणते प्रश्न आजच्या पहिल्या आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये आले होते, तर हे प्रश्न पाहूयात। पहिला प्रश्न आला होता यामध्ये अल्लाउद्दीन खिलजी याने भारतावरील जे राज्य केले, राज्याचा कार्यकाळ किती होता, किती वर्ष राज्यकाल केलं, कोणत्या कालावधी दरम्यान त्याने राज्य केलं होतं, असा प्रश्न आहे। तर पाहू शकता 1296 ते 1316 हा जो कालावधी आहे, इसवी सन 1296 ते 1316 या कालावधीमध्ये अल्लाउद्दीन खिलजी याने भारतावर राज्य केलं होतं, हा पहिला प्रश्न आला होता। यानंतर शिवाजी महाराजांवर आधारित प्रश्न आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं धार्मिक गुरु जे आहेत यांचं नाव विचारण्यात आलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक गुरु कोण, त्याचं उत्तर आहे रामदास स्वामी, जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक गुरु होते। तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये जास्त पाऊस जो आहे सगळ्यात कुठे पडतो, सगळ्यात जास्त पावसाचं ठिकाण कोणतं आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता। तर पर्यायामध्ये पाहू शकता अंबोली जे आहे पश्चिम सह्याद्री पर्वतरांगा जे आहेत, अंबोली घाट जो आहे, अंबोली पश्चिम सह्याद्री पर्वतरांगा या ठिकाणी सगळ्यात जास्त पाऊस पडतो। किती तर पाहू शकता सरासरी 7500 मिमी एवढा मिलीमीटर इतका पाऊस पडतो। महाराष्ट्राचा किंवा महाराष्ट्राचा चेरापुंजी या नावाने सुद्धा ते ओळखलं जातं। या पद्धतीने अंबोली घाटामध्ये, अंबोली पश्चिम सह्याद्री पर्वतरांगांमध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतो। यानंतर अर्जुन पुरस्कारावर आधारित पाहू शकता 2 ते 3 प्रश्न आले होते, खेळ आणि खेळाडू संदर्भातले। यामध्ये पर्याय देण्यात आले होते, या पर्यायामधून कोणत्या खेळाडूला 2023 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे, हा असा प्रश्न विचारण्यात आला होता। 2023 मध्ये कोणत्या खेळाडूला अर्जुन पुरस्कार देण्यात आला आहे, तर दिव्यकृती सिंग हे जे आहेत हा जो खेळाडू आहे, या खेळाडूसाठी 2023 मध्ये अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता। 2023चा पूर्ण पाहू शकता खेळाडू आणि 2023 वरचे सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत आणि 2024 वरचे सुद्धा आहेत। 2023 वरती अर्जुन पुरस्कार जो आहे, अजून एक प्रश्न आला होता, अर्जुन पुरस्कार 2023 मध्ये एकूण किती खेळाडूंना देण्यात आला, एकूण किती खेळाडूंना 2023 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, तर यामध्ये 26 खेळाडू जे आहेत, या 26 खेळाडूंना 2023 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। यानंतरचा प्रश्न पाहू शकता कृष्ण जन्मभूमी आणि मथुरा प्रकरणाच्या संदर्भात कोणत्या भारतीय न्यायालयाने नागरिकत्वाचा अधिकार दिला आहे, या पद्धतीचा हा अलीकडचाच प्रश्न आहे। कृष्ण जन्मभूमी आणि मथुरा प्रकरणाच्या संदर्भात कोणत्या यामध्ये भारतीय न्यायालयाने नागरिकत्वाचा अधिकार दिला आहे, तर सर्वोच्च न्यायालयाने। यामध्ये पर्यायामध्ये पाहू शकता उच्च न्यायालय आहे किंवा ते संविधानिक न्यायालय आहे, अशा पद्धतीच्या प्रश्नांमध्ये पर्याय होते, तर सर्वोच्च न्यायालय याचं बरोबर उत्तर आहे। यानंतर पाहू शकता नागरिकत्व जो कायदा आहे, हा नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला, तर तो भरपूर अगोदरचा कायदा आहे। पाहू शकता पर्यायामध्ये अलीकडचे वर्षसुद्धा देण्यात आले होते, तर 1955 साली नागरिकत्वाचा जो कायदा आहे हा मंजूर झाला होता। भरपूर अगोदर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे पाहू शकता 8 वर्षामध्येच हा कायदा लागू करण्यात आला होता, म्हणजे नागरिकत्वाचा कायदा 1955 साली मंजूर करण्यात आला आहे। आता 2023 मध्ये पुन्हा एकदा प्रश्न आहे, जे खेळ आणि खेळाडू आहेत, खेळावरचे प्रश्न हे 2023चे आले होते, 2024चे सुद्धा येऊ शकतात, त्याची सुद्धा तयारी करणं आवश्यक आहे। तर 2023 मध्ये खो खो अजिंक्यपद स्पर्धा जी आहे ही कुठे, कोणत्या ठिकाणी पार पडली होती, असा प्रश्न आला होता। तर पाहू शकता 2023 मध्ये जी खो खो अजिंक्यपद स्पर्धा आहे ही भुवनेश्वर या ठिकाणी पार पडली होती। भुवनेश्वर ओडिशा याचं बरोबर उत्तर आहे। ओडिशा या ठिकाणी जी 2023ची जी स्पर्धा आहे खो खो अजिंक्यपद स्पर्धा
ही आयोजित करण्यात आली होती. ओडिशा, भुवनेश्वर, पर्यायामध्ये ओडिशा किंवा भुवनेश्वर दोनांमधलं काहीही येऊ शकतं, तर भुवनेश्वर आलं होतं उत्तर याचं बरोबर आहे. यानंतर 2011च्या जनगणनेवर आधारित प्रश्न विचारले जात आहेत. तर यामध्ये पाहू शकता 2011ची जी जनगणना आहे या जनगणनेनुसार भारतातील लिंग गुणोत्तर जे आहे प्रति 1000 पुरुष स्त्रिया किती होते असा प्रश्न आला होता. तर याचं 940 इतकं उत्तर बरोबर आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील लिंग गुणोत्तर जे आहे प्रति 1000 पुरुष स्त्रिया 940 इतकं आहे. हे बरोबर उत्तर आहे यासाठीचं. यानंतर पाहू शकता आयुष्यमान भारत या योजनेवर एक प्रश्न होता. आयुष्यमान भारत जी योजना आहे ही कोणत्या डिपार्टमेंट कोणत्या संदर्भात आहे, कशाशी संदर्भात आहे, तर ही आरोग्य सेवेशी संदर्भात योजना आहे. यानंतर प्रधानमंत्री मुद्रा योजना जी आहे ही कशाशी संदर्भात आहे, तर लघु आणि मध्यम उद्योगांना कर्ज देण्याशी संदर्भात ही योजना आहे यामध्ये. यानंतर लाल बहादूर शास्त्री यांच्यावरचा प्रश्न, शांतीपुरुष असं कोणाला संबोधलं जातं, तर शांतीपुरुष जे आहे हे लाल बहादूर शास्त्री यांना म्हटलं जातं. यानंतर पाहू शकता पॅराऑलिम्पिक जे आहे हा वरचा प्रश्न आहे. तर हा जुना प्रश्न आहे, चालू घडामोडी म्हणू शकत नाही, कारण पाहू शकता इंडियन पॅराऑलिम्पिक 2000 संघ जो 2016चे जे अध्यक्ष आहेत, इंडियन पॅराऑलिम्पिक संघ 2016चे जे अध्यक्ष आहेत हे कोण आहेत असा प्रश्न आला होता. तर याचं उत्तर पाहू शकता रामेश्वर यादव हे जे आहेत इंडियन पॅराऑलिम्पिक संघ 2016चे अध्यक्ष आहेत. यानंतर मृदा आणि मृदेचे प्रकारवरचा एक प्रश्न येतो, सांगितलेलं होतं. यानुसार लाल माती ही कोणत्या खडकापासून तयार होते असा प्रश्न होता. लाल माती पाहू शकता ग्रॅनाइट हा जो खडक आहे या ग्रॅनाइट खडकापासून लाल माती तयार होते. कुठल्या भागामध्ये आढळते असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लाल माती ही ग्रॅनाइट या खडकापासून तयार होते. यानंतर अलीकडचा जो भारतीय तटरक्षक दलाचा सराव आहे यामध्ये सेरेक्स 24 हा जो सराव आहे हा कुठे आयोजित करण्यात आला होता, तर कोच्ची या ठिकाणी जो आहे भारतीय तटरक्षक दलाचा सेरेक्स 24 हा जो सराव आहे हा आयोजित करण्यात आला होता. यानंतर पुन्हा एकदा नौदलावरचा प्रश्न आहे. नौदलाचे दुसरे अत्यंत कमी वारंवारता असलेल्या रडार स्टेशनचे नाव विचारण्यात आलेलं आहे. नौदलाचं दुसरे अत्यंत कमी वारंवारता असलेल्या रडार स्टेशनचं नाव आहे तेलंगणा. बरोबर होतं. पर्यायमधून पाहू शकता तेलंगणा हे बरोबर होतं. आता ह्यातले जास्तीत जास्त प्रश्न पहिल्या शिफ्टचे जास्त प्रश्न आहेत, दुसऱ्या शिफ्टचे थोडे कमी प्रश्न यामध्ये समजले आहेत. त्यासाठी पॅटर्न मी सांगितला आहे, पुढे आहे तो त्याबद्दल चेक करू आपण. तत्पूर्वी सगळे प्रश्न आपण क्लिअर करूयात. पुढचा प्रश्न आला होता वन संरक्षण वाढवण्यासाठी ग्रीन प्लस ही जी योजना आहे, ग्रीन प्लस योजना ही कोणी सुरू केली आहे, तर मेघालय सरकारमार्फत वन संरक्षण वाढवण्यासाठी ग्रीन प्लस ही योजना सुरू करण्यात आली आहे. आता पुढचा प्रश्न होता पाहू शकता भारताचा प्रदूषण आहे प्रदूषणामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे, तर 3ऱ्या क्रमांकाला भारत आहे. पाहू शकता प्रदूषणामध्ये भारताचा 3रा क्रमांक आहे. यानंतर लेखक आणि पुस्तकांवरती प्रश्न हा GK सेक्शनमध्ये विचारण्यात आला होता. स्पीड पोस्ट हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर शोभाडे हे जे आहेत या पुस्तकाचे लेखक आहेत. स्पीड पोस्ट हे जे पुस्तक आहे शोभाडे याने लिहिलं आहे. पुढचा प्रश्न पुन्हा एकदा खेळांवरचा आहे. साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप जी आहे अंडर 17 साठीची ही 2024मध्ये कुठे आयोजित करण्यात आली होती. हे साऊथ एशियन जे फुटबॉल फेडरेशन आहे यांच्यामार्फत ही चॅम्पियनशिप अंडर 17 आयोजित करण्यात आली होती. ही भूतान या देशामध्ये भूतान या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. यानंतर कलमांवरचा प्रश्न आहे. राज्य सरकार जे आहे हे कोणत्या कलमांतर्गत अर्थसंकल्प सादर करते. सध्याच पाहू शकता कालच राज्याचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा हा सादर करण्यात आला आहे आणि त्यावरचाच प्रश्न आहे राज्य सरकार कोणत्या कलमांतर्गत त्यांचा अर्थसंकल्प सादर करते. तर 202 हा जो कलम आहे या कलमांतर्गत जो अर्थसंकल्प आहे सादर केला जातो. तर यामध्ये पाहू शकता अर्थसंकल्पावरच्या सध्याच्या चालू घडामोडींमध्ये आहे, त्यामुळे अर्थसंकल्पाचं थोडंसं वाचून जाणं आवश्यक आहे, कारण यातीलच वेगळ्या पद्धतीने वेगळ्या टाईपमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. यानंतर पाहू शकता दत्तक वारसा नामंजूर हा इतिहासावरचा प्रश्न आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहास यामध्ये दत्तक वारसा नामंजूर कोणत्या संस्थाने
खालसा म्हणजे नामंजूर करून, यामध्ये दत्तक वारसा नामंजूर करून कोणत्या संस्थाने, पाहू शकता, संस्था आणि खालसा करण्याचे धोरण कोणी स्वीकारले? दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा करण्याचे जे धोरण आहे हे कोणाकडून स्वीकारण्यात आले? तर लॉर्ड डलहौसी हा जो, पाहू शकता, गव्हर्नर होता स्वातंत्र्यपूर्व काळातील लॉर्ड डलहौसी याने हे जे संस्थाने आहेत ही खालसा केली. दत्तक वारसा कायदा जो आहे हा नामंजूर केला आणि खालसा केलीत संस्थाने, याचं लॉर्ड डलहौसी बरोबर आहे, हे धोरण स्वीकारलं होतं. यानंतर पाहू शकता न्यू इंडिया वृत्तपत्र हे पर्यायमधून एनी बेझंट यांनी सुरू केलं होतं. ग्रामी पुरस्कार हा संगीत क्षेत्रासाठी दिला जातो, हे बरोबर आहे. यानंतर हा वाटतो असा सोपा प्रश्न पाहू शकता, नाच रे मोरा ही जी कविता आहे ही कविताचे लेखक कोण आहेत असा प्रश्न विचारण्यात आला होता. बहुतांश उमेदवार जे आहेत परीक्षा देणारे यांना माहीत नसेल उमेदवारांना की गदी माडगुळकर हे याचं बरोबर उत्तर होतं. नाच रे मोरा याची कविता आहे गदी माडगुळकर यांनी लिहिली आहे. तर अशा पद्धतीने आपण जनरल नॉलेज सामान्य ज्ञानवरचे जे पहिल्या आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये सत्रामध्ये मिळून एकत्रित जे मिक्स प्रश्न आले होते हे प्रश्न आपण पाहिले. याच टाईपमध्ये उद्यासुद्धा प्रश्न असे असणार आहेत. यानंतर आपण पाहूयात 2000 कसा पॅटर्न होता. आपण पाहिला तर पहिल्या आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये प्रश्न आले तर कशा पॅटर्न होता. अर्जुन पुरस्कार 2023मध्ये आपण पाहिले की 2 प्रश्न आले होते. यानंतर कलमांवर आधारित प्रश्न आहे, नागरिकत्व कलम यावरचा प्रश्न. खो खो 2023वरचा एक प्रश्न आहे. 2011ची जनगणना यावर प्रश्न येणार, पुढे पण येणार, आत्ता येतोय, पुढे पण येणार. 2023 आणि 2025च्या ज्या विविध योजना आहेत त्यांच्यावरचे प्रश्न आहेत. व्यक्तिविशेषवर प्रश्न विचारले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं 2023, 24 आणि 25च्या चालू घडामोडी यावरचे प्रश्न. हा GKची सेक्शन झाला. आता आपण पाहूयात की मराठी व्याकरण, मराठी ग्रामर जे आहे कसा पेपर होता. तर पेपरची जी माहिती मिळालेली आहे, प्रश्न पाहिलेत तर सोपे नव्हते, थोडेसे हार्ड होते, मध्यम स्वरूपाचे म्हणता येतील. तर यामध्ये पहिलाच प्रश्न पाहू शकता, हे जे व्याख्या डायरेक्ट विचारण्यात आल्या होत्या, म्हणजे उदाहरणं देऊन प्रश्न देण्यापेक्षा डायरेक्ट व्याख्या जास्त आल्या होत्या. तर क्रियाविशेषणे अव्ययांप्रमाणे कार्य करणारा जो समास आहे हा कोणता आहे असा प्रश्न आला होता. तर अव्ययीभाव हा जो समास आहे हा अव्ययीभाव समास हा क्रियाविशेषणाप्रमाणे कार्य करतो. याची उदाहरणं पाहू शकता, गैरहजर आहे, दररोज, हे जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं अव्ययीभाव समासाची आहेत. तर या पद्धतीने क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे कार्य करणारा समास हा अव्ययीभाव समास आहे. यानंतर दुसरा प्रश्न आहे, ग्रंथकार, द्विज आहे, शेषपायी, पांथस्थ ही कोणत्या समासाची उदाहरणं आहेत. तर पाहू शकता ही जी उदाहरणं आहेत ही तत्पुरुष समासाची आहेत. पण तत्पुरुष समासमध्ये जे वेगवेगळे प्रकार आहेत यामध्ये कृदंत तत्पुरुष हा समास प्रकार आहे. तुम्ही जर डिटेलमध्ये जर चेक केलं की तत्पुरुष समासाची प्रकार जे आहेत वेगवेगळे जे आहेत चेक करणं आवश्यक आहे की कोणता समास कशा पद्धतीने ओळखायचा आणि त्याचे उपप्रकारसुद्धा चेक करणं आवश्यक आहे. कारण सरळ प्रकार विचारण्याऐवजी थोडे कठीण स्वरूपामध्ये त्याचे उपप्रकार हे जास्त विचारले जातात. यानंतर पाहू शकता उभय तत्पुरुष समास पुढील कोणत्या समासाची वैशिष्ट्ये दाखवतो. आता उभय तत्पुरुष समास जो आहे हा कोणत्या समासाची वैशिष्ट्य दाखवतो. तिसरा प्रश्न आहे, तर विभक्ती तत्पुरुष आणि नत्र तत्पुरुष. नत्र म्हणजे पाहू शकते नकारात्मक याच्यामध्ये म्हटलं जातं आणि विभक्ती म्हणजे विभक्ती तुम्हाला माहीतच असेल, ज्या विभक्ती आहेत तत्पुरुष ह्या 2 समासांची उभय तत्पुरुष हा जो आहे समास वैशिष्ट्य दाखवतो. पुढचा प्रश्न आहे कर्ता. इथे कर्ता बरोबर आहे, इथे थोडं चुकलेलं आहे. कर्ता संकर प्रयोग होत नाही. तर यामध्ये पाहू शकता कर्ता प्रथमपुरुषी असेल, कर्ता काय असेल तर संकर प्रयोग होत नाही. तर कर्ता जर प्रथमपुरुषी असेल तर यामध्ये संकर प्रयोग होत नाही, हे बरोबर आहे. पाहू शकता याचं उत्तर, यासाठीचा पर्यायामधून तुम्हाला सिलेक्ट करणं आवश्यक होतं. यानंतर प्रयोगवरचा प्रश्न काय आला होता, विद्यापीठ प्रसिद्ध आहे असा प्रश्न आहे. विद्यापीठ प्रसिद्ध आहे हा जो वाक्य आहे या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर यामध्ये कोणता प्रयोग आहे पाहू शकता, कर्म यामध्ये ॲब्सेंट आहे, कर्म नाही आहे, म्हणजेच अकर्मक कर्तरी प्रयोग यासाठीचं बरोबर उत्तर आहे. विद्यापीठ प्रसिद्ध आहे या वाक्याचा प्रयोग जो आहे अकर्मक कर्तरी प्रयोग बरोबर आहे. आता तुम्हाला कर्मणी, कर्तरी आणि भावे हे 3 मुख्य प्रयोग आहेत. तर 3 मुख्य प्रयोगाचे जे उपप्रकार आहेत याबद्दल जाणून घेणं आवश्यक आहे. कारण पाहू शकता मी म्हटलं त्या पद्धतीने थोडं काठिण्य पातळी जास्त आहे आजच्या पेपरची. तर यामध्ये उपप्रकार जास्त लक्षात ठेवणं, कशा पद्धतीने त्याची उत्तरं दिली जातील हे चेक करणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात की सर्वांना
समज दिली जाईल हे जे वाक्य आहे या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? तर पाहू शकता हे जो वाक्य आहे या वाक्याचा प्रयोग जो आहे नवीन कर्मणी प्रयोग आहे. मी पहिलंच सांगितलं तुम्हाला की कर्मणी, कर्तरी आणि बाह्य हे 3 प्रयोगाचे मुख्य प्रकार आहेत आणि त्याचे उपप्रकार जे आहेत या पद्धतीने हा कर्मक कर्तरी आला, हा नवीन कर्मणी आला. हे चेक करणं, वाचून जाणं, डिटेलमध्ये चेक करणं आवश्यक आहे कारण याचे प्रश्न हमखास ठरलेलेच आहेत. पुढचा प्रश्न अलंकारावरचे 3 प्रश्न होते. 3 ते 4 प्रश्न अलंकारावरचे आले होते. एकाच शब्द वाक्यात 2 अर्थांनी आल्यामुळे पाहू शकता एकच शब्द वाक्यात 2 अर्थांनी आल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधली जाते, म्हणजे चमत्कृती साधली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? तर श्लेष. श्लेष जो अलंकार आहे हा एकच वाक्य जे आहे डबल घेतलं जातं, 2 अर्थांनी वापरलं जातं आणि चमत्कृती साधली जाते तेव्हा श्लेष अलंकार होतो. यानंतर पाहू शकता अजून एक अलंकारावरचा प्रश्न चेतना गुणोक्ती अलंकार जो आहे यावरचा प्रश्न होता की चेतना गुणोक्ती अलंकार कशा पद्धतीने होते, कशी ओळखायची यावरचा प्रश्न होता. म्हणजे पाहू शकता शेवटची वाक्यातली पंक्ती असतात ना, ळे असेल ळे, तर पुन्हा पाहू शकता बाळे, गाळे अशा पद्धतीने जी दोन्ही जी आहेत यामध्ये समसमान अशा पद्धतीने शेवटच्या वाक्यातले जे पंक्ती असतात त्या सेम येतात. चेतना गुणोक्तीमध्ये जास्तीत जास्त शॉर्ट ट्रिकमध्ये ओळखलं जाऊ शकतं, पण डिटेलमध्ये चेक करणं आवश्यक आहे. काही वेळेला शॉर्ट ट्रिकसुद्धा चुकू शकतात. पुढचा प्रश्न आला होता यामध्ये झाले भाऊ, होतील भाऊ. आता मी पूर्ण सांगितलेलं नाही आहे, अर्थात थोडक्यात सांगितलेलं आहे. झाले भाऊ, होतील भाऊ अशी काव्यपंक्ती आहे आणि काव्यपंक्तीमधला अलंकार ओळखायचा आहे. यासाठी पाहू शकता अनन्वय अलंकार आहे. पूर्ण वाक्य जे आहे तुम्ही चेक करू शकता. यामध्ये पूर्ण जो पंक्ती आहे ती पंक्ती चेक करून अनन्वय अलंकार कसा होतो हे माहीत असणं आवश्यक आहे. यानंतरचा अलंकार आला होता व्यतिरिक अलंकार. तर व्यतिरिक अलंकारमध्ये पाहू शकता 2 तुलना केलेली आहे. मऊ मेना हुणी, इथं पाहू शकता मेना हुणी वापरले. यामध्ये मऊ मेना हुणी, आम्हे विष्णुदास, कठीण वज्रास भेदू हा जे काव्यपंक्ती आहे यामध्ये पाहू शकता तुम्ही 2 जे शब्द आहेत मऊ कसा आहे, मेना हुणी महू, तर व्यतिरिक अलंकार या ठिकाणी होतो. या पद्धतीने याचं उत्तर आहे पाहू शकता व्यतिरिक अलंकार यासाठीचं आहे काव्यपंक्तीचं. तर अलंकार चेक करणं, वाचून जाणं हे महत्त्वाचं आहे. यानंतर समानार्थी विरुद्धार्थी शब्द. चपळाईचा शब्द आहे, चपळाई हा तो शब्द आहे. यासाठी विरुद्धार्थी शब्द आहे दिरंगाणी, म्हणजे घाई केली आणि पटकन होणं दिरंगाई म्हणतो त्या पद्धतीने चपळाई. विरुद्धार्थी शब्द दिरंगाई. झुंजारसाठी पाहू शकता भित्रा आहे. अंगकाढणीचा वाक्प्रचाराचा अर्थ विचारण्यात आला होता, म्हणजेच कार्यातून आपला संबंध, एखाद्या कार्यातून आपला संबंध काढणे म्हणजे अंग काढणे. कंबर बांधणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे कोणत्याही कामाला सिद्ध होणे असा प्रश्न आहे. कोणत्याही कामाला सिद्ध होणे म्हणजे कंबर बांधणे. यानंतर म्हणीवरचे प्रश्न 3 ते 4 म्हणीसुद्धा आल्या होत्या, जास्त म्हणी आल्या होत्या. यामध्ये अडली गाय पाहू शकता, यामध्ये त्याचा प्रश्न तो एक होता. त्याच्यानंतर खाई त्याला खवखवे हे जे 2 म्हणी आहेत या 2 म्हणींवरचा जो अर्थ आहे म्हणींचा आणि त्यांचा अर्थ यामध्ये विचारण्यात आला होता. शब्दसमूहामधला एक वाक्य यासाठी धनको हा जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ विचारण्यात आला होता. म्हणजेच पाहू शकता कर्ज देणारा जो आहे धनको, ऋंग कर्ज घेणारा, या पद्धतीने शब्दसमूहाचा एक वाक्य आला होता. त्यानंतर जातीहृदय हे जे टोपण नाव आहे, लेखक आणि टोपण नाव यावरचा प्रश्न. जातीहृदय हे टोपण नाव कोणाचं आहे तर नारायण दामोदर सावरकर यांचं टोपण नावाने त्यांनी लेखन केलेलं आहे. जातीहृदय हे टोपण नाव आहे. त्यानंतर विभक्तीवरचा प्रश्न आहे, त्याच्या नाकाला धार लागली आहे. आता या जो प्रश्न आहे या प्रश्नाचे विभक्ती प्रत्यय काळकारता विचारण्यात आलं होतं. म्हणजे विभक्ती प्रत्यय तुम्हाला माहीत असतील सलाते, सलनाते, नेशी, उन्हून. तर यामध्ये काळकारता जे आहेत अपदान आहे, संप्रदान आहे ते विचारण्यात आलं होतं. तर यामध्ये त्याच्या नाकाला धार लागली आहे हे विभक्ती प्रत्ययाचं काळकारता जे आहे हे अपदान, इथे उत्तर बरोबर होतं. काळकारता बहुतांश वेळा विचारले जात नाही आहेत. तेच म्हणतोय की यामध्ये जो पॅटर्न आहे हा जास्त काठीण्य पातळी, मध्यम किंवा जास्त म्हणू शकता अशा पद्धतीचा आलेला आहे. कारण विभक्ती प्रत्यय भरपूर जणांनी केले असेल, पण जे काळकारता आहेत खूप जणांना माहीत नसेल. तर अपदान, संप्रदान, संबोधन हे जे काळकारता आहेत यावरचा प्रश्न आहे. यानंतर पुन्हा एकदा पाहू शकता काठिण्य पातळीमध्ये धातू साधिती कशास म्हणतात असा प्रश्न जो आहे व्याख्या, धातू साधितीची व्याख्या विचारण्यात आली होती. यानंतर गौणवाक्य जे आहे, गौणवाक्याचे कार्य काय असते हे विचारण्यात आलं होतं. गुरुजी म्हणाले नेहमी खरे बोलावे हे जे वाक्य आहे या वाक्यामधील गौणवाक्याचे
कार्य विचारण्यात आले होते. कर्म याचं उत्तर बरोबर आहे. पर्यायामधून तुम्हाला सिलेक्ट करायचं होतं. यानंतर पाहू शकता शब्दाच्या रूपामध्ये कशामुळे बदल होतो. शब्द जे आहे, एखादा शब्द तुम्ही म्हटलाय, हा शब्द त्याच्यामध्ये त्याच्या रूपामध्ये कशामुळे बदल होऊ शकतो, तर वचनांमुळे शब्दाच्या रूपामध्ये बदल होऊ शकतो. तर अशा पद्धतीने मराठी व्याकरणवरचे हे अशा पद्धतीचे प्रश्न आले होते. आता पॅटर्न कसा आहे, तर उतार्यावरचे प्रश्न येतच आहेत, तुम्हाला त्याची तयारी करणं आवश्यक आहे. प्रयोगावरचे प्रश्न 3 आले होते. समानार्थी आणि विरुद्धार्थी प्रश्न आहेत. अलंकारावरती आज 3 प्रश्न होते. म्हणी आणि वाक्प्रचारांचा अर्थ आणि शब्दसमूह एकूण 6 प्रश्न म्हणू शकता. यामध्ये लेखक आणि टोपणनाव आज कमी होते, 1च प्रश्न. यानंतर ध्वनिदर्शक शब्द जो आहे यावरचा प्रश्न होता आणि समास यावरचा प्रश्न आहे. समाससुद्धा करून जाणं आवश्यक आहे. आता इंग्रजी व्याकरण पाहूयात. इंग्रजी व्याकरणमध्ये जे जास्त प्रश्न आले होते मी डिटेलमध्ये ते घेतले नाही आहेत, फक्त समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी आपण पाहूयात आणि पॅटर्न कसा आहे हे सुद्धा पाहूयात. तर यामध्ये पाहू शकता ब्रेव या शब्दाचा समानार्थी शब्द विचारण्यात आला होता. ब्रेवसाठी करेजस, क्लीनसाठी नीट आहे, जनरससाठी चॅरिटेबल आणि विरुद्धार्थींमध्ये पाहू शकता वाईजसाठी फुलिश, इंटरेस्टिंगसाठीचा प्रश्नसुद्धा एक आला होता. इंटरेस्टिंगसाठी विरुद्धार्थी शब्द काय असेल असा प्रश्न होता. यानंतर पॅटर्न पाहूयात इंग्रजी व्याकरणसाठीचा. पॅसेजवरचे 5 प्रश्न ठरल्याप्रमाणे विरुद्धार्थी प्रश्न आहेत. म्हणी आणि वाक्प्रचार आहे. इडियॉम अँड फ्रेसेस. पाराचंबलवरचे 2 प्रश्न. आर्टिकल सगळ्यात महत्त्वाचे 4 प्रश्न होते मला वाटतं. ए अँड द कसं वापरायचं हे माहीत असणं आवश्यक आहे. प्रिपोजिशन, क्लॉज टेस्ट आणि एकूण 5 प्रश्न. यानंतर एरर स्पॉटिंग आहे. वन वर्ड सबस्टिट्यूट यावरचे प्रश्न आहेत. तर अशा पद्धतीने मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान आपण पाहिलं. यानंतर अंकगणितमध्ये बुद्धिमत्ता हा टॉपिक जास्त विचारला जात नाही आहे. महत्त्वाचं आहे पाहू शकता अंकगणितच जास्त विचारलं जात आहे आणि यामध्ये गुणोत्तर व प्रमाण ठरलेलं आहे. शेकडा आणि शेकडेवारी नफा तोटा विचारला जात आहे. बोर्डमॉस आहे. नंबर सिस्टीम आहे. काळ, काम आणि वेग आहे. छापील किंमत, रेल्वे लांबी आहे. चक्रवाढ व्याज आहे. आसन पद्धतवरचे प्रश्न, सरळ व्याज आहे. चक्रवाढ व्याज, वयवारी, त्याचबरोबर नातेसंबंध आणि वेगळा आजचा टॉपिकमध्ये आलेला प्रश्न म्हणजे ट्रायंगलवरचा प्रश्न, त्रिकोणमितीवरचा प्रश्न हा आजच्या पॅटर्नमध्ये वेगळ्या पद्धतीने आला होता. तर हा पूर्ण पॅटर्न आहे आजच्या पहिल्या 2 शिफ्टचा. तिसऱ्या सत्रामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने पेपर असू शकतात. तर म्हणजे प्रश्न असतील, पॅटर्न असेल तर या पद्धतीचे प्रश्नसुद्धा आपण समजल्यानंतर घेऊयात. तर अशा पद्धतीने आजच्या समाज कल्याण भरती परीक्षेचा 6वा दिवस 11 मार्च 2025च्या पहिल्या 2 शिफ्टमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न, अशा पद्धतीचा पॅटर्न हा आला होता. पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.